शासनाने जे सरकारी धान्य गोडाऊन आहे या ठिकाणी जे टेंडर काढता येते ते टेंडर डायरेक्ट ठेकेदार म्हणजे वाहतूक ठेकेदारीच्या नावाने ते टेंडर देणार आहे। त्या वाहतूक ठेकेदाराला टेंडर दिल्यानंतर जे आमचे जे आम्हाला धान्य गोडाऊनमध्ये काम करतो आम्ही गेले 25-30 वर्षापासून आम्ही धान्य गोडाऊनमध्ये काम करतो। पण त्या हमालावर आज जवळजवळ या धुळे जिल्ह्यामधून 300 हमाल यांच्यावर आज उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। कारण जर वाहतूक ठेकेदारानं जर काम केलं तर ते आम्हाला कामच राहणार नाही। त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन करीत आहोत। दुसरी गोष्ट अशी जे महागाई निदर्शन ते आमच्या हमाला आजपर्यंत मिळालेलं नाही ते आमच्या हमालाला मिळावा। तिसरी गोष्ट अशी की आमचे 10 तारखेच्या आतमध्ये आमच्या माथडी बोर्डातून पगार झाले पाहिजेत। हे पगार आमचे दोन महिने आमचे पगार होत नाही, हे महिने पगार आमचा 10 तारखेला झाला पाहिजे। आणि हे जर काही सरकारी याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आता ते तात्पुरतं आम्ही 25 आणि 26 हे 2 दिवस धरणं आंदोलन करीत आहोत। जर काही सरकारने 26 पर निर्णय नाही घेतला तर 27 तारखेपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण धान्य गोडाऊन सरकारचे हे बंद राहतील याची कृपया सरकारने नोंद घ्यावी ही विनंती।